नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर आजपासून आपण RTO MVI प्रिलिम्स 2026 या परीक्षेसाठी एक महत्त्वाची सिरीज स्टार्ट करत आहोत. त्याच्यामध्ये डेली महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आपण डिस्कस करणार आहोत. MPSC RTO MVI या परीक्षेसाठी युजफुल असणाऱ्या आणि महत्त्वाच्या असणाऱ्या, ज्याच्यातून एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत, अशाच कन्सेप्ट आपण या सिरीजमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि या कन्सेप्टची PDF तुम्हाला आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक अकॅडमी ॲपवरती अवेलेबल आहे फ्रीमध्ये. तर ते तुम्ही इन्स्टॉल करून ह्या PDF तुमच्या रिव्हिजनसाठी तुम्ही ते वाचू शकता परत. तर आज पहिली कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. तर पहिली कन्सेप्ट राज्यशास्त्र राज्यघटना या विषयामधून आहे. टॉपिकचं नाव आहे राज्याचा महाधिवक्ता, ॲडव्होकेट जनरल. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत. महत्त्वाची आहे, यावरनं परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. तर पाहूया. राज्याचा महाधिवक्ता यालाच ॲडव्होकेट जनरल असं म्हणतात आणि हे राज्यातील सर्वोच्च कायदेशीर पद आहे. ठीक आहे. जर तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारले की राज्यातील सर्वोच्च कायदेशीर पद, ही गोष्ट लक्षात ठेवा. कायदेशीर पद कुठलं आहे, तर राज्याचा महाधिवक्ता राज्यातील कायदेशीर महत्वाचं आणि सर्वोच्च पद आहे. याचं कलम तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 165 मध्ये या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. कुठलं कलम? 165 कलम आणि राज्यातील सर्वोच्च कायदेशीर पद. आता राज्याचा महाधिवक्ता याची नियुक्ती आणि पात्रता पाहूया. नियुक्ती कशी होते, नियुक्ती कोण करतो? ठीक आहे. तर पहा, महाधिवक्त्याची नियुक्ती राज्याच्या राज्यपालांमार्फत केली जाते. हा एक पॉइंट झाला, लक्षात ठेवा. स्टेटमेंटमध्ये एक्झाममध्ये प्रश्न विचारला तर असा प्रकारे विचारला जाऊ शकतो. याच्या आधी सुद्धा प्रिव्हियस इयरला सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर राज्यपाल हे नियुक्त करतात कुणाला? महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपालांमार्फत केली जाते. प्रत्यक्षात ही नियुक्ती मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कोण करतं? राज्यपाल करतं, पण सल्ला कुणाचा असतो? मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने त्यांची नियुक्ती होते. पात्रता पहा, ती व्यक्ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यास पात्र असावी लागते. कोणाचा? उच्च न्यायालयाचा न्यायाधीश. ठीक आहे. यासाठी ती भारताची नागरिक असावी लागते. ह्या दोन पात्रता झाल्या. एक म्हणजे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची जी पात्रता असते ती कंप्लीट असली पाहिजे आणि भारताचा नागरिक असलं पाहिजे. तिने किमान 10 वर्ष न्यायिक पदावर काम केलेले असावे. ठीक आहे, 10 वर्ष न्यायिक पदावर काम केलेले असावे किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयात वकिली केलेली असावी. इथं 10 वर्ष न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष वकिली केलेली असावी, ही आहे पात्रता. बघा, पात्रता पाहिलं आपण आणि नियुक्ती कोण करतं, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. नियुक्ती राज्यपाल करतं. पात्रता आताच पाहिली की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यास पात्र असायला लागते, भारताचा नागरिक असावे लागते, किमान 10 वर्ष न्यायिक पदावर काम केलेले असावे किंवा किमान 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली असावी. आता पहा, सेकंड नंबरचा पॉइंट आहे कार्यकाळ आणि पदमुक्ती. महाधिवक्त्याचा निश्चित कार्यकाळ नसतो. ठीक आहे. राज्यघटनेने महाधिवक्त्याचा कार्यकाळ निश्चित केलेला नाही. स्पेसिफिक टाइम पिरियड नाही की 5 वर्षच तुम्ही काम केलेलं पाहिजे, काम करायला पाहिजे, असं काही टाइम लिमिट नाहीये. राज्यघटनेमध्ये सुद्धा महाधिवक्त्याचा कार्यकाळ निश्चित केलेला नाहीये. तर राज्यपालांची मर्जी असेपर्यंत महाधिवक्ता हा पदावर राहू शकतो. बघा, महाधिवक्ता हा राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ड्युरिंग द प्लेजर ऑफ द गव्हर्नर तोपर्यंत तो पदावर राहू शकतो. ठीक आहे. तर कार्यकाळ कळाला तुम्हाला. आता राजीनामा, पदमुक्ती. राजीनामा तो कुणाला देऊ शकतो? तो आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवतो. राज्यपाल नियुक्त करतो, तर राजीनामा सुद्धा तो राज्यपालांकडे सोपवतो. सामान्यतः जेव्हा राज्याचे मंत्रिमंडळ राजीनामा देते तेव्हा महाधिवक्ताही राजीनामा देतो, कारण त्याची नियुक्ती त्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने झालेली असते. आत्ताच आपण पाहिलं, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने राज्यपालांमार्फत नियुक्ती होते आणि तो आपला राजीनामा राज्यपालांना सोपवतो. आणि जेव्हा हे मंत्रिमंडळच राजीनामा देतं तेव्हा महाधिवक्ता सुद्धा राजीनामा देतो, कारण त्याची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने झालेली असते. ठीक आहे. आता पहा, कार्य आणि कर्तव्य. कायदेशीर सल्ला. राज्य सरकारने सोपवलेल्या कायदेशीर विषयांवरती सरकारला सल्ला देणे हे त्याचं 1 नंबरचं कार्य आहे. सरकारची बाजू मांडणे. राज्यातील कोणत्याही न्यायालयात ठीक आहे, राज्यातील कोणत्याही न्यायालयात सरकारच्या वतीने हजर राहणे आणि बाजू मांडणे, हे झालं दुसरं कार्य. इतर कर्तव्य पहा.
राज्यपाल वेळोवेळी जे कार्य सोपवतील किंवा राज्यघटनेने दिलेली इतर कायदेशीर कर्तव्य पार पडणे हे त्याचं कर्तव्य आहे. ठीक आहे, कार्य आणि कर्तव्य आपण पाहिलेले आहेत. आता पहा, अधिकार आणि सवलती, कलम 177. महाधिवक्त्याला काही विशेष अधिकार प्राप्त झालेले आहेत. कोणते विशेष? त्याला राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाजात सहभागी होण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. सर्वात महत्वाचा आहे, राज्याची विधानसभा आणि विधान परिषद असेल तर यांच्या कामकाजामध्ये सहभागी पण होऊ शकतो आणि त्याला बोलण्याचा सुद्धा अधिकार आहे. तो विधिमंडळाच्या कोणत्याही समितीचा सदस्य होऊ शकतो. ठीक आहे, विधिमंडळाची कुठलीही समिती असेल त्याचा सदस्य होऊ शकतो, परंतु त्याला सभागृहामध्ये मतदान करण्याचा अधिकार नसतो. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा की मतदान करण्याचा अधिकार नसतो सभागृहामध्ये, पण तो विधानसभा विधान परिषदेमध्ये सहभागी होऊ शकतो आणि त्याला बोलण्याचा अधिकार सुद्धा आहे. त्याला राज्य विधिमंडळ सदस्याला मिळणारे सर्व विशेष अधिकार आणि संरक्षण प्राप्त होते. तर ह्या गोष्टी आहेत अधिकार आणि त्याच्या सवलती. आता मर्यादा पहा, तो राज्य सरकारच्या विरोधात कोणत्याही व्यक्तीला सल्ला देऊ शकत नाही किंवा त्याची केस लढवू शकत नाही, कारण तो राज्य सरकारचा नियुक्त केलेला अधिकारी आहे. तर तो राज्य सरकारच्या विरोधामध्ये कोणत्याही व्यक्तीला सल्ला देऊ शकत नाही किंवा त्याची केस लढवू शकत नाही. ज्या प्रकरणात त्याने राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडलेली आहे त्याविरुद्ध तो भाष्य करू शकत नाही. सरकारच्या परवानगीशिवाय तो फौजदारी खटल्यांमधील आरोपींचा बचाव करू शकत नाही. आणि अजून एक लक्षात ठेवा की तो महाधिवक्ता हा सरकारी नोकर फुल टाइम गव्हर्नमेंट सर्वंट नसतो, त्यामुळे तो आपली खाजगी वकिली सुद्धा चालू ठेवू शकतो, मात्र वरील अटींचे पालन करावे लागते. म्हणजे खाजगी वकिली चालू करताना सुद्धा तो राज्य सरकारच्या विरोधात कुठले भाष्य करू शकत नाही किंवा कोणत्याही व्यक्तीला सल्ला देऊ शकत नाही. राज्य सरकारच्या वतीने जी बाजू मांडली आहे त्याच्या विरुद्ध तो बोलू शकत नाही आणि सरकारच्या परवानगीशिवाय फौजदारी खटल्यांमधील आरोपींचा बचाव करू शकत नाही, मात्र त्याची खाजगी वकिली तो चालू ठेवू शकतो. आता मानधन पहा, महाधिवक्त्याचे वेतन किंवा मानधन राज्यघटनेने निश्चित केलेले नाही. त्याला मिळणारे मानधन राज्यपाल निश्चित करतात. राज्यघटनेमध्ये त्याच्या मानधनाचा उल्लेख नाही, पण राज्यपाल त्याचे मानधन निश्चित करतात. आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा, जसा देशासाठी महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असं असतं महान्यायवादी, ज्याची कलम आहे 76, तसा राज्यासाठी महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल त्याची कलम आहे 165 असा असतो. देशामध्ये महान्यायवादी असतो, राज्यामध्ये महाधिवक्ता असतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपण आज पाहिलेल्या आहेत. एकदा परत शॉर्टमध्ये रिव्हिजन करूया. ॲडव्होकेट जनरल राज्याचा महाधिवक्ता सर्वोच्च कायदेशीर पद आहे. 165 या कलमामध्ये त्याची तरतूद केलेली आहे. राज्यपाल नियुक्त करतं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. ठीक आहे, त्याची पात्रता उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यास पात्र असावी लागते. भारताचा नागरिक, किमान 10 वर्ष न्यायिक पदावर काम केलेले असावे किंवा किमान 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली असावी. कार्यकाळ निश्चित केलेला नाही, राज्यपालांची मर्जी असेपर्यंत तो काम करू शकतो, पदावर राहू शकतो. राज्यपालांकडेच तो त्याचा राजीनामा सोपवतो आणि जेव्हा राज्याचे मंत्रिमंडळ राजीनामा देते तेव्हा तोही राजीनामा देतो, कारण त्याची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने केलेली असते. कार्य पहा, सरकारला सल्ला देणे, सरकारची बाजू मांडणे, राज्यपाल वेळोवेळी जे कार्य सोपवतील ती पार पाडणे. अधिकार पहा, विधानसभा विधान परिषदेमध्ये कामकाजात सहभागी होण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे. कोणत्याही समितीचा सदस्य होऊ शकतो, परंतु मतदान करण्याचा अधिकार नसतो. त्याला सभागृहामध्ये मतदान करण्याचा अधिकार नसतो. त्याच्यानंतर मर्यादा पहा, राज्य सरकारच्या विरोधात कोणत्या व्यक्तीला सल्ला देऊ शकत नाही, त्याची केस लढू शकत नाही, राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडली आहे त्याविरुद्ध तो भाष्य करू शकत नाही आणि फौजदारी खटल्यांमधील आरोपींचा बचाव सरकारच्या परवानगीशिवाय करू शकत नाही, मात्र खाजगी वकिली चालू ठेवू शकतो आणि त्याचे वेतन राज्यपाल निश्चित करतात. जसा देशासाठी महान्यायवादी असतो तसा राज्यासाठी महाधिवक्ता असतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण एक महत्वाचा पॉईंट डिस्कस केलेला आहे. याची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या माय जोवी ट्रॅक अकॅडमी ॲपची लिंक आहे, त्यावरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हा कोर्स दिसेल, RTO MVI 2016 डेली कन्सेप्ट PDF. ह्या PDF तुम्हाला या कोर्समध्ये अवेलेबल आहेत, ते तुम्ही तिथे वाचू शकता, कधीही रिव्हिजन करू शकता. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, त्यावरती क्लिक करा. AMVI R2 एक्झाम ही टेलिग्राम चॅनलची लिंक आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऑलरेडी, त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओजचं
क्विज वगैरे सगळं आपण टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करत असतो, पोस्ट करत असतो. त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि अजूनपर्यंत आपल्या माय जीओव्ही ट्रॅक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स मिळत जातील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.